ऑल इज वेल सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित सोलापुरातील नीलमनगर येथील स्पेडक सेंटरच्या नूतन इमारतीचा उद्घाटन आणि प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। ऑल इज वेल सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित स्पेडक सेंटर राजरत्ननगर नीलमनगर सोलापूर यांच्या नूतन इमारतीचा उद्घाटन आणि प्रवेश सोहळा 13 जून रोजी उत्साहात पार पडला। दिव्यांग प्रवर्गातील गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, रोजगार आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेनं वाढत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन नवीन जागेत कार्याला प्रारंभ केला आहे। या कार्यक्रमाला समाजसेविका उषा हंचाटे, माधवी अंदे, सुरेश नारायणकर, राहुल गंधुरे, मथुरा क्लिनिकचे डॉक्टर गणेश पाटील, PSI मिलिंद मिठ्ठापल्ली, कविवर्य दत्तात्रय इंगळे, सुनील बोलाबत्ती तसंच संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचं कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संस्थापक सुरेश अंबादास एमुल यांनी संस्थेची माहिती दिली। उपाध्यक्ष अभिषेक भगेकर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। भरत चेट्टीपल्ली यांनी प्रास्ताविक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अध्यक्ष पिराजी सुरवसे यांनी केलं, तर सचिव सुनीता नीलम यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसचिव रुपेश देवकर, खजिनदार अजित कुमार गडगी, तिरुपती पिठ्ठा, व्यंकटेश गुंडेटी तसंच संस्थेचे सर्व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले। सरांनी जेव्हा आमंत्रण दिलं होतं की आपण शाळा सुरू करतोय सर, त्यासाठी एकदा उपस्थित राहा तुम्ही पहा, त्यावेळेस मला असं वाटलं होतं की एखादी खोलीची जागा वगैरे असेल किंवा एखाद्या मजल्यावर असेल जागा तर ती करणार असतील, पण आल्यानंतर मी सुरुवातीला एक अर्धा तास पहिला वर जाऊन पाहून आलो की खूप छान जागा आहे सर। तर वाटेल की मला बघितल्यानंतर एवढं पॉझिटिव्ह वाईब्स आले आता। मॅडमनी म्हणलं की मोठी जागा तुम्हाला मिळायला पाहिजे, तर आम्ही ह्या अपेक्षा करतो आणि मदतही करतो तुम्हाला मोठी जागा देण्याची। तर सुरुवात या जागेत खूप छान खूप प्रगती होईल आहे। मी माझं संस्था विरारवण नावाने पतसंस्था आहे। पतसंस्थेच्या माध्यमातून मी सर्वांना सरांची माझी 4-5 संस्थेची पतसंस्थेमध्ये जसं इमोशन आहे तसं मागच्या 2-5 वर्षामध्ये माझी ओळख आहे। त्यांना गोष्टीचं नियोजन आधी करा। आता तुम्ही तर इथं जे विशेष मुलांचे पालक आहेत, मुलांचे पालकांची मोठी जबाबदारी, तुम्हाला प्रेम, समर्पण, त्याग हे तर द्यावंच लागतं। त्यासोबत तुम्हाला आर्थिक बाजू पण सांभाळून घ्यावी लागते। आर्थिक बाजू आजकाल नॉर्मल पालकांना पण सांभाळणं अवघड आहे, कारण शाळांच्या फी इतक्या वाढलेल्या आहेत। त्यामध्ये इमोशनलसाठी काही समाजसेवक आहेत, जे शिक्षक आहेत असं मी म्हणू शकणार नाही, कारण समाजसेवकच आहेत। ते इतक्या कमी दरामध्ये मिळेल त्या देणगीमध्ये पण तुमच्या मुलांना सांभाळायला तयार आहे। स्पेडक आणि सरांना मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे नॉर्मल चाइल्ड सांभाळणं खूप अवघड असतं, त्यातल्या स्पेशल चाइल्ड सांभाळणं त्यापेक्षा खूप चॅलेंजिंग असतं। त्यासाठी आपल्याला असं चाइल्ड सांभाळताना आपल्याला आधी स्वतःहून मनाची पूर्ण तयारी, आपल्या मनाची पूर्ण तयारी ठेवली पाहिजे। प्रत्येक वेळेस आपल्याला चॅलेंजेस असतात, हे कुठं जाता येत नाही, सोशल लाईफ हँडल होते, आपण बघतो सरांचा हाच खरं एक उपक्रम आहे। विनंती करेन की सर तुमच्याकडे अशा प्रकारचे जे विद्यार्थी येत आहेत की ज्यांची परिस्थिती खरोखरच एका ट्रीटमेंटने किंवा एका तासाने किंवा 2 तासाने बदलणार नाही, अशा विद्यार्थ्यांना जर तुम्ही आमच्याकडे सुपूर्द केलं तर निश्चितपणे त्याचं आयुष्य बदलवण्याचं काम, कारण आज या संकुलात फक्त शिक्षण आम्ही देत नाही, तर त्या मुलांची अवस्था बघून, त्यांचं वय बघून त्यांना अगदी होम सायन्स पासून ते टेलरिंग पर्यंत आणि टेलरिंग पासून ते हस्तकला मातीकामापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आम्ही या विद्यार्थ्यांना देतो की जेणेकरून समाजात या संकुलमधून बाहेर गेल्यानंतर समाजात वावरण्यासाठी तो एक मुख्य घटक म्हणून ठरला पाहिजे।